नमस्कार. तुम्ही बोलत असाल की आता कढई रिकामी ठेवून ही काय करतेय? तर मी आज माझा पहिला व्लॉग बनवते. आपण बनवूयात चिकन. चिकन धुवून घेतलंय स्वच्छ. धुवून घेतल्यानंतर चिकन मस्त बाजूला ठेवायचं. त्याच्यामध्ये हळद, मीठ टाकून म्हणजे चिकनच्या आतमध्ये मस्त मॅरिनेट होतं. आता काय करूयात आपण? मस्त कांदा आणि टोमॅटो कापून घेऊ. चिकन तुम्ही बोलत असाल आता चिकन तसंच ठेवायचं का? चिकन पूर्ण सगळं मॅरिनेट करण्यासाठी अगोदर हाताने त्यात कालवून घ्यायचं. कालवून बाजूला ठेवून द्यायचं. आता तिथे तुम्हाला 2 टोमॅटो दिसत असतील, तेही अर्धे ते मस्त कापून घ्यायचे. कढईमध्ये काय टाकायचं? तेल लय महाग झाले बाबा, थोडंसं टाकायचं. शरीरासाठी पण चांगलं नाहीये, त्याच्यामुळे थोडं टाकायचं, पण टाकायला तर पाहिजेच. तेल गरम होऊ द्यायचं. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा मस्त लाल होऊ द्यायचा. कसा लाल म्हणजे लाल नाही, सोनेरी होऊ द्यायचा. मग त्याच्यामध्ये आपण टाकूयात थोडस लाल झाल्यानंतर असा परतायचा. आता आपण टाकूयात त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून झाल्यानंतर त्याला मस्त टोमॅटोला थोडं पाणी सुटेपर्यंत हलवत राहायचं. मस्त असं संडे असल्यामुळं कसं आता आपण करूयात चिकन ग्रेव्ही मसाला. सुहानाचा 1 नंबर मसाला आहे हा. मी हा यूज करते. आणि माझ्या गावचा काळा मसाला माझ्या मम्मीने बनवलेला, हा पूर्ण पॅकेट टाकून द्यायचा. आता टाकूयात गावचा काळा मसाला. आ हा 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 हा, यानं काय स्वाद सुगंध येतो बापरे. माझ्या मम्मीने बनवलेला आहे हा. तर हाही टाकून द्यायचा. मस्त असं परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत. आता चिकन टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. पहिला गेला लेग पीस. आ हा 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 हा, पूर्ण चिकन. आता पूर्ण मस्त हलवून घ्यायचं त्याला. हलवून झाल्यानंतर पूर्ण मस्त सारखं हलवायचं, बिकॉज खाली चिटकायला नको. तेल सुटेपर्यंत हलवायचं. आता हलवायचं मस्त चिकनला बघा कसा वाफ आला. हा हा, सुगंध काय बापरे, मस्त एकदम. हा हा हा, गॅस स्लो करायचा, बिकॉज खाली तळसायला नको. मस्त अशी कोथिंबीर ताजी कापून घ्यायची छान छोटी. आहा, काय दिसतंय चिकन यार, लुसलुसीत. पाणी सुटलंय त्याला. कोथिंबीर टाकून घ्यायची, गार्निशिंग. आहा हा, मग झाकून ठेवायचं. झाकल्यामुळे मऊ शिजतं चिकन आपलं. मध्ये मध्ये बघत राहायचं काय होतंय चिकनला. मग गरम पाणी केलेलं आहे मी. गरम पाणी टाकण्यामुळे काय होतं, भाजीची चव वाढते. मी हा राईस सोबत खाणार आहे, त्याच्यामुळे मी हा जरा पातळ रस्सा बनवते. जर मी भाकरी सोबत खाणार असते तर मी जरा थोडासा ग्रेव्ही टाईप बनवले असते चिकन. पण मी हा इंद्रायणी राईस आणि चिकन, आ हा हा हा, माझ्या मिस्टरांना खूप आवडतो असं. मस्त, खूपच चविष्ट बनणार आहे आता हे. मग आता चिकन शिजेपर्यंत थोडस झाकून ठेवायचं. कसा दिसतोय रस्सा? आता झाकून ठेवलं. परत 10 मिनिटांनी बघायचं. आ हा हा हा, चिकनचा सुगंध आहा, एकच नंबर. घरात दरवळत होता पूर्ण. मग गरम भातासोबत सर्व करा.